एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील रेमंड शोरूम शिवसेना शाखेजवळील गहुबाई पाडामध्ये जागरण गोंधळ कार्यक्रमाला आलेल्या पंकज निकम रात्री 2च्या सुमारास ऍक्टिव्हा घेऊन बाहेर आल्याने रस्त्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेला सचिन दिघे उर्फ बबल्या नामक युवकाने पंकजला लाथाबुक्क्याने मारहाण केली। त्यानंतर चाकूच्या साहाय्याने गळ्यावर प्रहार केल्याने पंकजचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बबल्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत। माझं नाव आहे नितीन पांचाळे। रात्री एक बबल्या नावाचा मुलगा होता, त्यांनी दारूत एका व्यक्तीचं मर्डर केला आणि एका भयाला मारलं पण त्याने खूप। आणि आम्ही सोडवायला गेलो तर आम्हाला धक्के बिक्के देत होता, आम्हाला मारत होता तो। बोलतो तुम्ही बीचमध्ये कोणी येऊ नका। रिक्षावाल्याला पण मारलं त्याने। मर्डरच्या पहिले एका भयाला मारलं होतं त्याने। एक भया आला मारला, मग मागून ॲक्टिवावाला आला त्याला विचारलं काय नाही, मारा लागला डायरेक्ट। मग मारता त्याने लाथा बुक्क्या टाकला, मग खिशात हात टाकलं त्याने। खिशातून हात टाकून हातात काहीतरी होतं, खांद्यावर हात ठेवला असा त्याने डायरेक्ट घुपसवलं त्याने। घटना आहे शिवसेना शाखेजवळची रेमंड शोरूम जवळ आणि 2च्या दरम्यान झाली घटना। नाही ना, हमेशा नाही, कधी ड्रिंक करतो तो। ड्रिंक केल्यावर मेंटल होऊन जातो तो। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।